नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे अकोल्यात प्रतिपादन. पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले शहर, जन्मदात्या बापाने केली मुलीसह पत्नीची हत्या. खरीप पूर्व हंगाम बैठक संपन्न, बी बियाणांचा तुटवडा करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. गावाला येत नसल्याने सासऱ्यासह पत्नीवर जावयाचा प्राणघातक हल्ला, दोघेही गंभीर जखमी. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान, मोठे नुकसान झाल्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. महायुतीमध्ये कुठेही मतभेद नसून राज्यातील लोकसभा निवडणुका संदर्भातील जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते अकोला येथे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाशिम दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोला येथे आले होते. यावेळी त्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या वैफल्यग्रस्त झाले असून ते वैफल्यातून वक्तव्य करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशी अंती जे समोर येईल त्यानंतर त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर जागा वाटपाचा तिढा लवकरच सन्मानपूर्वक दूर होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून मी काम करत आहे, म्हणून मी संयम बाळगतो, असे प्रतिपादन यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. काल मुख्यमंत्री शिंदे वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यानंतर ते अकोला मुक्कामी होते. आज सकाळी पुन्हा प्रचारासाठी जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चौकशीचा भाग आहे. चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं असेल त्याप्रमाणे निर्णय झाला. तर राज्यात अनेक ठिकाणी अजून जागायचा तिढा बाकी आहे. सगळा तिढा सुटेल 1-2 दिवसामध्ये. काही कुठेही गुंता नाही. सगळं सन्मानजनक सगळं होईल, समन्वयाने होईल. कुठेही महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाही. उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे आपल्यावर टीका करतायत त्याचं उत्तर अगदी सौम्य भाषेत तुम्ही देता. उद्धव ठाकरे जेव्हा कधी टीका करतात त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काही महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे, दिल्लीचं केंद्राचं काम, मोदीजींचं काम, आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. मी सौम्य म्हणजे मी काम करतो, आरोपाला कामाने उत्तर देणार. अकोला शहर क्राईम कॅपिटल बनत चालले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून शहरात हत्येचे सत्र सुरू असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा अकोला शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. विशेष बाब म्हणजे एका आठवड्यातील हे दुहेरी हत्याकांड रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतच घडले आहे. अकोला शहरातील संतोषी माता मंदिराजवळ हत्येची घटना घडली असून राहत्या घरातच पतीने पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याच्या घटनेमुळे आज शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत आरोपीची पत्नी रश्मी म्हात्रे व 9 वर्षीय मुलगी माही म्हात्रे यांचे निधन झाले असून आरोपी मनीष म्हात्रे याला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी वादविवाद सुरू होते. त्यामुळे ती 5 वर्षापासून आपल्या 9 वर्षाच्या मुलीसह माहेरी नांदेड येथे राहत होती. नातेवाईकाच्या लग्नासाठी अकोला येथे पत्नी मुलीसह मंगळवारी आली असता पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. याचाच राग मनात धरून आरोपीने बुधवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान पत्नी व मुलीवर धारदार कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेसंदर्भात पोलीस तपास रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बोहरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. आज रोजी हनुमान बस्तीमध्ये
सकाळी 5 वाजेच्या दरम्यान आरोपी नामे मनीष म्हात्रे यांनी त्याची बायको रश्मी म्हात्रे आणि तिची लहान मुलगी 9 वर्षाची तिला घरगुती कारणावरून रात्री भांडण झाल्याने झोपी गेल्यानंतर आज सकाळी 5 वाजता कुऱ्हाडीचे घाव घालून जीवानीशी ठार केलेले. घटनास्थळी आम्ही स्टाफचा हजर आलो. आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि यातील दोन्ही मृतक यांना दवाखान्यात GMC येथे पुढील कारवाईकरता रवाना केलेले आहे. यातील आरोपीच्या ताब्यात घेतलेला आहे, त्याचा अधिक तपास करीत आहोत. तर नेमकं कारण बायको मागील 5 वर्षापासून सोबत राहत नव्हती. आज त्यांच्या घरात लग्न होतं म्हात्रे कुटुंबामध्ये. त्या लग्नाच्या कारणावरून ती काल बाहेर गावून आज अकोला येथे आलेली होती व नवरा बायकोचे काही कारणामुळे भांडण झाले होते रात्री. नवऱ्याने त्याचा राग मनात धरून आज सकाळी झोपेत असताना त्यांना ठार केले. आगामी खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारी बियाणे, खते व फवारणी औषधीमध्ये कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आढावा घेतला. अकोला जिल्ह्यात काही दिवसांनीच शेतकरी वर्ग हा आपल्या खरीप हंगामामधील पेरणीस सुरुवात करणार असून या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते तसेच फवारणी औषधमध्ये कुठेही तुटवडा भासू नये याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक किरवे, आत्माचे मुरलीधर इंगळे, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील बियाण्यांची नियोजन, खत तसेच फवारणी औषधी संदर्भात उपलब्ध साठा यांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला. तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे, खते तसेच फवारणी औषधांचा या संदर्भातील तक्रारी व सदरचे प्रकार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना या संदर्भात आढावा सभेमध्ये घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागातील कर्मचारी तसेच इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात कुठेही बियाण्यांचा काळाबाजार आढळून आल्यास त्याबाबत सक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. चांदणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंबरवाडी येथे जामनेर जिल्हा जळगाव येथील गोपीचंद फुलचंद तेली याने पत्नी वनमाला गोपीचंद तेली गावी जाण्यासाठी म्हटले असता तिने येण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने मानेवर, पोटात व उजव्या हाताच्या पंजावर विळ्याने वार केला. चांदणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जावयाने सासरा व पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. उंबरवाडी येथे आरोपीने पत्नीला मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर वार केला. तिची सोडवणूक करण्यासाठी गेलेले समाधान शिंदे राहणार उंबरवाडी यांच्यावरही डोक्यावर विळ्याने वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. तसेच संगीता प्रदीप शिंदे हिला सुद्धा मुसळीने डोक्यात मारले. या संदर्भात संगीता प्रदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कलम 307, 326, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 2 जण गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास PSI संजय कोहळे हे करीत आहेत. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका परिसरासह शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे नुकसान झाले, तर कारंजा शहरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहताना दिसत होते. राज्याच्या हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यासह शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे कारंजा शहरासह ग्रामीण भागात काही झाडे कोसळल्याची माहिती आहे. अवकाळी पावसामुळे कारंजा शहरातील नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. या नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आधीच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित सर्व्हे करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाढत्या उन्हाच्या तापमानात अवकाळी पाऊस आल्यामुळे नागरिकांना थोडाफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा बीटमध्ये येणाऱ्या जांभरुण गावात खुलेआम वर्ली मटका व जुगार अड्डे सुरू असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले असून यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। धाबा बीटमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध धंदे पाहता पोलीस यंत्रणेकडून अवैध धंद्यांवर दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून यामुळे गावातील युवकांवर वाईट परिणाम होत असून त्वरित या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे। या भागामध्ये खुल्या वर्ली मटका सुरू असल्याबाबतचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलीस विभागाकडून मात्र त्या तुलनेने कारवाई होत नसल्यामुळे अवैध धंदे चालकांचे कारभार दिवसेंदिवस सुरू असून याबाबत त्वरित कारवाईची मागणी होत आहे। अकोला जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे बार्शी टाकळी अकोट तसेच पातूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून यामध्ये 17 घरांची पडझड तर शेतकऱ्यांच्या 8 पशुधनाचा मृत्यू झाला। आज पुन्हा नागपूर वेधशाळेने जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस गारपीट तसेच जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातील घरांचे नुकसान झाले। या काळात आंबा, भाजीपाला तसेच फळबाग पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे। अशातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाचे सुद्धा नुकसान झाले। यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यात 2 बैल तर पातूर तालुक्यातील 2 बैल 4 मेंढ्यांचा वीज पडून मृत्यू झाला। याचबरोबर बार्शी टाकळी तालुक्यात 5, अकोट तालुक्यात 2 तसेच पातूर तालुक्यातील 10 घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाल्याने गरीब कुटुंब उघड्यावर आले आहेत। या काळात शेतजमिनीचे सुद्धा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अकोला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। आज पुन्हा अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून या काळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने दिली। आज पुन्हा 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाने वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। अकोट तालुक्यात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंडगाव परिसरात आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ताजनापूर परिसरातील 800 कोंबड्यांचा पावसामुळे मृत्यू झाला असून शेतकऱ्यांकडून त्वरित मदतीची मागणी होत आहे। अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटी भाजीपाल्यासह ज्वारी, मका, भुईमूग, गहू, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। ताजनापूर परिसरात कुक्कुटपालन करणाऱ्या 800 पेक्षा अधिक कोंबड्यांचा अवकाळी पावसामुळे मृत्यू झाला असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे। ताजनापूर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे जखमी झाल्या असून संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। खरीप पाठोपाठ आता रब्बी आणि उन्हाळी पिके भुईसपाट झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। नमस्कार, मी अकोट तालुक्यातील ताजनापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक किशोर गावंडे काल दिनांक 23/4/2024 जे सुसाट गारपीट आणि वारा आला त्याच्यामुळे मी गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेला पोल्ट्रीचा व्यवसाय हा अचानक आलेल्या ह्या वादळामुळे नुकसानग्रस्त झालेला आहे। ह्या वादळामुळे माझं 750 ते 1000 पिल्लांचं नुकसान झालेलं आहे, 1000 कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत माझं 1 ते 2 लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे। त्याकरिता माझी शासनाला संबंधित विभागाला म्हणजेच आपला व्यंकटेश्वर हॅचरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पशुसंवर्धन विभागाला अशी विनंती आहे की माझा हा व्यवसाय हे करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी मला काहीतरी मदत करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि मला कोण्या प्रकारे मदत करता येईल याच्यासाठी मी त्यांना कळकळीचं विनंती करीत आहोत। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक येथील निसर्गरम्य घनदाट जंगलात वृक्षांच्या छायेखाली वसलेल्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात पुजारी रामदास महाराज यांच्या हनुमान जन्मोत्सवाच्या पर्वावर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। यावेळी वानर सेनेसाठी हा महाप्रसाद आयोजित करण्यात येतो। यावर्षीही वानर सेनेने महाप्रसादाचा लाभ घेतला।
कोथळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात माकडांची संख्या असून महाप्रसादाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेली वानर सेना महाप्रसादाच्या ताटामध्ये दरवर्षी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत असून यावर्षीही मोठ्या प्रमाणात वानर सेना महाप्रसादाच्या ठिकाणी दाखल झाल्यामुळे वानर सेनेची पंगत बसली होती असे चित्र या परिसरामध्ये काल पाहायला मिळाले। महाप्रसाद कार्यक्रमामध्ये ताटासमोर बसून माकडांनी शिस्तीत महाप्रसादाचा आस्वाद घेतला। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हनुमान जयंतीच्या महाप्रसादावेळी दरवर्षी वानर सेनेची पंगत बसत असल्याचे चित्र पाहायला मिळते। त्यामुळे हनुमंतरायांचे भक्त म्हणून ही वानर सेना दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घ्यायला येते अशी माहिती रामदास महाराज यांनी दिली। हे चित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कोथळी बुद्रुक येथे येत असतात। दरवर्षीप्रमाणे रामनवमीला सर्व वानर सेनांना आम्ही आमंत्रण देऊन त्याला भोजन देतो आणि या वर्षीला हनुमान जयंतीला बी आज काल आम्ही आमंत्रण दिलं की हनुमान जयंतीला तुम्ही सर्व वानर सेनांनी जेवणाकरता हजर राहा, की आमच्या शब्दाला मान देऊन भोजन करतात। हीच आमच्या हिंदू धर्माची संस्कृती की आम्ही राम सर्वांमध्ये प्राण्यामध्ये पाहतो। आमची वनराई देवता आणि वन्य प्राणी आमचे दैवत, आम्ही त्यांना देव मानतो। आम्ही सर्वातले राम पाहतो म्हणून आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व आधीच वानर सेनांना भोजनाची तयारी करून ठेवतो। वृक्षावरती बसून राहतात आणि त्यांनी ताट वाढून ठेवल्यानंतर ती वानर सेना त्यांना भोजनाचं आमंत्रण केल्याबरोबर आपल्या ताटामध्ये आपल्या बसून भोजन करतात। श्रीराम पंचवटी निसर्गरम्य पवित्र तीर्थस्थान श्रीराम पंचवटी मुंगसाजी देवस्थान अवघे या कोथळी बुद्रुक तालुका बाष्टाकली जिल्हा अकोला। दरवर्षीप्रमाणे आमचा दैनंदिन ही कार्यक्रम इथं होत राहतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे अकोल्यात प्रतिपादन। पुन्हा दुहेरी हत्याकांडाने हादरले शहर, जन्मदात्या बापाने केली मुलीसह पत्नीची हत्या। खरीप पूर्व हंगाम बैठक संपन्न, बी बियाणांचा तुटवडा करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। गावाला येत नसल्याने सासऱ्यासह पत्नीवर जावयाचा प्राणघातक हल्ला, दोघेही गंभीर जखमी। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे अवकाळी पावसासह गारपिटीचे थैमान, मोठे नुकसान झाल्याचा अंदाज। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।